नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकुल योजनेसाठी जे वाढीव 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे, याच्यामध्ये लाभार्थी कोण आहेत आणि हे अनुदान कोणाला मिळणार आहे ते आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, नवीन शासन निर्णय आलेला आहे, तोच आपण आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोण लाभार्थी आहेत हे स्पष्ट केलेलं आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे. तर या ठिकाणी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2025-26 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्याबाबत. तर मित्रांनो, 50,000 रुपये ही वाढ केलेली आहे. तर थोडक्यात या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहणार आहोत. जे सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्य असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी रमाई आवास योजना, अशा आदिवासी आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना, अशा अनेक घरकुल योजना या राबवल्या जात आहे. तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शासन निर्णय काय आहे तो आपण पाहणार आहोत. उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. आता जे वाढीव 50,000 रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे घरकुलासाठी, हे नेमकं कशासाठी मिळणार आहे? केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे. तर 50,000 रुपये ही अतिरिक्त मान्यता देण्यात आली आहे. या रकमेमधून 35,000 अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी राहील. लक्षात ठेवा, 50,000 ची अतिरिक्त वाढ आहे, त्याच्यामध्ये 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी राहील व जे 15,000 आहेत हे अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान राहील. तर या 50,000 मध्ये तुम्हाला 15,000 हे घरावर सूर्यघर सोलार बसवण्यासाठी 1 किलोवॅट पर्यंत देण्यात आहे. आणि जर तुम्ही जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान मिळणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही घरावर सोलार नाही बसवलं तर हे अनुदान तुम्हाला मिळणार नाही. राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टाकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पनात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावे. तर मित्रांनो, हे जे वाढीव अनुदान आहे हे सन 2024 ते 25 आणि 29 पर्यंत याच्यामध्ये जेवढे लाभार्थी नवीन आहेत अशांनाच हे वाढीव अनुदान आहे ते मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.